नमस्कार, मी संजय वरकड. आपण आत्ताच न्यूज यात्रा पाहायला सुरुवात केलेली आहे. महिलांच्या लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणामध्ये अटकेत असलेल्या अशोक खरात याच्याविषयीची अत्यंत धक्कादायक माहिती आता यायला सुरुवात झालेली आहे. न्यूज यात्राच्या हाती अशोक खरातच्या मालमत्तेची इत्थंभूत माहिती हाती आलेली आहे. याशिवाय त्याने केलेले काळ्या कृत्याची सुद्धा माहिती न्यूज यात्राकडे उपलब्ध झालेली आहे. या पुढच्या वेळेमध्ये थोड्याशा वेळामध्ये आपण अशोक खराच्या संपूर्ण काळ्या कृत्यांचा पर्दाफाश करणार आहोत. त्यामुळं आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा, कारण अशोक खरातने सर्वसामान्य लोकांच्या सोबतच अनेक व्ही-व्ही-आय-पी लोकांनासुद्धा गंडवलं, अशी धक्कादायक माहिती आता समोर येत आहे. आपल्या शब्दांनी आणि भोंदूबाबांच्या भोंदूगिरी करून त्याने अनेक व्ही-आय-पी लोकांनाही भुरळ पाडली होती आणि अंधश्रद्धेला बळी पाडून अनेकांना गंडवलं होतं, अशी सुद्धा माहिती पोलिसांना तपासात उजेडात आलेली आहे. आपण 2-3 क्रमाने ही सगळी माहिती समजून घेणार आहोत. एक तर अशोक खरातने कमावलेली मालमत्ता ही अत्यंत धक्कादायक अशी माहिती आहे की अनेक ठिकाणी त्याचे प्लॉटिंग आहेत. विशेषतः पाथर्डीमध्ये सर्वाधिक त्यांनी प्लॉटिंगमध्ये गुंतवणूक केलेली आहे आणि जवळपास 370 प्लॉट त्याच्या नावावर आहे. याशिवाय आपण काल सांगितल्याप्रमाणे मिरगाव येथे 55 एकर जमीन त्याची आहे. शिर्डीला त्याची जमीन आहे. ओझर विमानतळाजवळ ही त्याची शेतजमीन आहे. शिर्डीला त्याची जवळपास 30 एकर जमीन असल्याची माहिती समोर येते. त्यामुळं 100-125 एकर जमीन स्वतःच्या नावावर आहे आणि 370 प्लॉट त्याचे मालकीचे आहेत. आपण त्या प्लॉटची कोणकोणत्या गावामध्ये किती किती प्लॉट त्याचे आहे याचेसुद्धा कागदपत्र न्यूज यात्राकडे आत्ता उपलब्ध आहेत. आपण दुसऱ्या टप्प्यामध्ये लैंगिक अत्याचाराच्या गोष्टी समजून घेणार आहोत. परंतु आपण सगळ्यात आधी अशोक खरातने कशा पद्धतीने ही मालमत्ता कमावली आहे आणि किती ठिकाणी त्याची ही मालमत्ता आहे त्याच्यावर एक नजर टाकूयात. माझ्या मोबाईलमध्ये हे सगळे माहिती आलेली आहे. मी तुम्हाला ती आत्ता सांगणार आहे. आपण आधी उल्लेख केल्याप्रमाणे पोलिसांच्या तपासामध्ये अनेक धक्कादायक माहिती उघडकीस आलेली आहे आणि त्यामधली सगळ्यात धक्कादायक माहिती म्हणजे त्याच्याकडं 6 लाख रोख रक्कम एका ठिकाणी, 8 लाख रुपये रोख रक्कम दुसऱ्या ठिकाणी सापडलेली आहे. याशिवाय काही कागदपत्र सापडलेली आहे आणि त्याही पलीकडे जाऊन 58 व्हिडिओ त्याच्या स्वतःच्या मोबाईलमधले पोलिसांनी हस्तगत केलेले आहे आणि या व्हिडिओमधून अनेक महिलांच्या लैंगिक शोषणाची माहितीसुद्धा समोर येणार आहे. याशिवाय अशोक खरातने अनेक राजकीय नेत्यांशी कसे लागेबांधे ठेवलेली होती तीसुद्धा माहिती न्यूज यात्राकडे आलेली आहे आणि आपण आधी सांगितल्याप्रमाणे आता त्याच्या मालमत्तेचं जे विवरण आहे, विशेषतः जमिनीच्या शेतजमिनीच्या बाबतीत तर मी सांगितलंच आहे. परंतु ही आपण बाजूला जो तक्ता बघत आहोत त्याच्यामध्ये आपण लक्षात घ्या की निमगाव कोराळेपासून याच्या मालमत्तेला सुरुवात होती आहे. त्यानंतर आडगावमध्ये त्याचे 29 भूखंड आहे आणि पाथर्डीमध्ये एके ठिकाणी 39 भूखंड आहे. याशिवाय पाथर्डीमध्ये 2 आणखी 1 असा हा जो तक्ता आपण बघत आहे त्याच्यामध्ये तुम्ही या तक्त्यामध्ये बघू शकता. पाथर्डीमध्ये 4, एके ठिकाणी 7 प्लॉट आहेत. एके ठिकाणी आपण आधी सांगितल्याप्रमाणे पुन्हा एकदा सांगतो की निमगाव कोराळेपासून या सगळ्या मालमत्तेच्या प्लॉटच्या माहिती द्यायला आपण सुरुवात केलेली आहे. आडगावमध्ये त्याचे 29 प्लॉट आहे. पाथर्डीमध्ये 39 प्लॉट आहेत. याशिवाय पुन्हा पाथर्डीमध्ये 1-2 असे करून त्याचे पाथर्डीच्या सगळ्यात जास्त आपण आधी उल्लेख केल्याप्रमाणे पाथर्डीमध्ये प्लॉट आहेत. इथं प्लॉट 7 दाखवत आहेत पाथर्डीमध्ये. पुन्हा एकदा मिरगावमध्ये पण प्लॉट आहेत. कुंदवाडीमध्ये प्लॉट आहेत. याशिवाय विल्लोळीमध्ये 14 प्लॉट आहेत. सातारा जिल्ह्यातील हे विल्लोळी गाव आहे, तिथं त्याचे 14 प्लॉट त्यांचे आहेत. याशिवाय पाथर्डीमध्ये आणखीन एके ठिकाणी 4 प्लॉट आहेत. पाथर्डीमध्येच आणखी एके ठिकाणी 30 प्लॉट आहे. म्हणजे पाथर्डीमध्ये 370 प्लॉटपैकी जवळपास 100हून अधिक प्लॉट हे फक्त पाथर्डीमध्येच अशोक खरातच्या मालकीचे आहेत. इतकी मोठी मालमत्ता जमवलेली आहे आणि ही सगळी कबुली त्यांनी पोलिसाला दिलेली आहे. त्यामुळे या ऑथेंटिक अशी माहिती पोलिसांनी जी त्यांच्याकडनं मिळवलेली आहे तीच आपण इथं सांगत आहोत. गवळाणेमध्ये 2 प्लॉट आहे त्याचे सातारा जिल्ह्यातल्या. पुन्हा पाथर्डीची यादी खूप मोठी आहे. आपण खरं म्हणजे वेगळ्या याद्या केलेल्या नाहीत. जी यादी पोलीस रेकॉर्डवर आहे तीच यादी आपण आपल्या दर्शकांना आत्ता इथं दाखवत आहोत. पाथर्डीमधले प्लॉटची संख्या आपण बघत असाल की काही ठिकाणी 18, काही ठिकाणी 20, काही ठिकाणी 39 प्लॉट आहे. म्हणजे मी आधी सांगितल्याप्रमाणे 100हून अधिक प्लॉट हे फक्त पाथर्डीमध्येच घेतलेले आहेत. कुंदेवाडी नगरमध्ये जमिनीचा एक 7-12 आहे. त्याच्यामध्ये सिन्नरमध्ये पुन्हा एका जमिनीचा 7-12 आहे. याशिवाय पुन्हा आपण प्लॉटची जर माहिती घ्यायला गेलो तर पुन्हा पाथर्डीचे एका क्रमाने प्लॉट येतात. एके ठिकाणी 8 प्लॉट दाखवले, दुसऱ्या ठिकाणी 27-22. आत्ता ही संख्या आपण आधी 100 म्हणत होतो, परंतु 370 पैकी 150 प्लॉट साधारणपणे आपण याची बेरीज एकूण पाथर्डीच्या प्लॉटची बेरीज केलेली नाही, पण एकूण प्लॉट हे 370 आहेत आणि वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचे हे प्लॉट आहेत. मिरगावमध्ये आहेत, निमगावमध्ये आहे, सिन्नरमध्ये आहे, विल्लोळीमध्ये आहेत हे प्लॉट आणि गवळाणेमध्ये आहेत.
कुंदेवाडीमध्ये सुद्धा हे प्लॉटिंगची आहे. एवढी मोठी माया ह्या माणसाने कमवलेली आहे. खरं म्हणजे त्याला मी उपरोधाने महामानव असं म्हटलेलं आहे, कारण हा अत्यंत भोंदूबाबा आहे. अनेकांना त्याने आपला रुबाब दाखवलेला आहे. पोलीस अधिकाऱ्यांवर सुद्धा त्याचा वचक होता. त्याच्या अनेक गोष्टींची कर्मकहाणी न्यूज यात्राच्या हाती लागलेली आहे. त्यामुळं आपण प्रत्येक भागामध्ये एक एक गोष्ट समजून घेणार आहोत. आपण मुद्दाम या भागामध्ये त्याच्या प्लॉटिंगची माहिती घेतलेली आहे. याशिवाय अशोक खरातने कमवलेल्या जमिनीची माहिती घेतलेली आहे. आणि आपण बाजूच्या तक्त्यामध्ये किंवा हे छोटीशी जे व्हिज्युअल दिसते ते जवळपास 64 प्रकारचे सातबाऱ्या आणि त्या कागदपत्र आमच्या हातात आलेले 64 पानं आहेत, परंतु 17 मालमत्तांची ही कागदं आहेत आणि त्याच्यावरती सुद्धा अशोक खरातांची वेगवेगळ्या ठिकाणची नावं आहेत. ही साधारणपणे स्थावर मालमत्ता 200 कोटीहून पेक्षा अधिक रकमेची ही मालमत्ता अशोक खरातांनी कमवलेली आहेत. आणि या बळावर तो सगळ्यांना पॉकेट करायचा, अनेकांना भुलवायचा आणि याच बळावर त्यांनी महिलांसोबत लैंगिक अत्याचारसुद्धा केलेले आहेत. अशोक खरातांच्या मोबाईलमध्ये नेमकं काय सापडलेलं आहे, अशोक खरातांच्या महिलांच्या लैंगिक अत्याचाराचं रॅकेट नेमकं कसं उघडकीस आलं, या संदर्भातला व्हिडिओ आपण स्वतंत्रपणे करणार आहोत. पण ही जी मालमत्ता आहे, ही मालमत्ता अत्यंत डोळे विस्पारून टाकणारी मालमत्ता आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात भूखंड, इतक्या मोठ्या प्रमाणात जमिनी, याहीपेक्षा जास्त जमिनी कायदेशीर मार्गाने लोकांनी घेतलेल्या असतील तो भाग वेगळा. खरं म्हणजे इतक्या जमिनी यांनी ह्या काही भूखंड बळकावले आहेत का, या संदर्भामध्ये सुद्धा माहिती पोलिसांकडे येत आहे. आता ज्या तक्रारी पोलिसांकडे येत आहेत त्या अर्थात लैंगिक अत्याचाराच्या आहे, पण या निमित्ताने पोलिसांनी संपूर्ण तपास केलेला आहे. गृहमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सगळ्या प्रकरणात लक्ष घातलेलं आहे. विशेषतः संजय राऊतांनी पण देवेंद्र फडणवीसांचं अभिनंदन केलेलं आहे. आपल्याला या विषयावर राजकीयदृष्ट्यासुद्धा बोलायचं आहे. मी जसं सांगितलं तसं या व्हिडिओमध्ये आपण फक्त मालमत्तेपुरतं बोलणार आहोत. याचे राजकीय काय धागेदोरे आहेत, राजकारण याच्यामध्ये नेमकं काय शिस्त आहे तो विषय आणि लैंगिक अत्याचाराच्या संदर्भातले सगळ्या घटना घडामोडी आपण न्यूज यात्रावर स्वतंत्रपणे सांगणार आहोत. त्यामुळे आपण पाहत राहा न्यूज यात्रा, हे आहे आपलं चॅनल.